नमस्कार, मी यामिनी दळवी. नमस्कार, मी नम्रता वागळे. पुढारी न्यूजच्या महापोलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आपल्याला एका गोष्टीचं यामिनी विश्लेषण केलंच पाहिजे, ते म्हणजे राजधानी मुंबई आणि त्याच्या आजूबाजूचे मतदारसंघ, त्याचबरोबर कोकणचा पट्टा. कारण मुंबईबद्दल असं म्हटलं जातं की मुंबई ही ज्याच्या हातात राहते, मुंबईतल्या 6 जागा ह्या जास्त ज्याच्याकडे केंद्रातली सत्ता ही त्याच्याकडे झुकते. 1999 नंतरचे पॅटर्न हे सगळे असे सांगतात. त्यामुळे महामुंबई आणि कोकणामध्ये कुणाचा डंका वाजतो हे पाहणं औत्सुक्याचं असतं. आणि या वेळेला हा महायुतीचा डंका इथे वाजलेला दिसतो यामिनी. अगदी. आणि एकूण 12 जागांपैकी 10 जागा या महायुतीला मिळण्याची शक्यता आहे. पुढारी न्यूजच्या एक्झिट पोलच्या नुसार आपण मुंबई आणि कोकणामधला हा कौल नेमका कुणाला आहे ते दाखवतोय. 12 पैकी केवळ 2च जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. आणि कुठे कुठे आपण कशा जागा कसे कल झुकू शकतात आपण अंदाज घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. महामुंबई आणि कोकण यांचा जर विचार केला तर एकूण 10 जागा या ठिकाणी आहेत, ज्यापैकी माफ करा एकूण 12 जागा आहेत, त्यापैकी 2 जागा इंडिया आघाडी आणि 2 जागा एनडीएला, माफ करा 10 जागा एनडीएला मिळतील. असा एकूण हा 12 जागांचा हिशोब सांगतो. आता ह्या एकूण जागा कुठल्या जागी कुणाची सरशी होतीये ते सुद्धा आपण बघूया. सुरुवातीला दक्षिण मुंबई ही पारंपरिक खरं तर शिवसेनेची, मात्र शिवसेना फुटली आणि त्याच्यानंतर या ठिकाणी अरविंद सावंत विद्यमान खासदार रिंगणामध्ये उतरले होते आणि त्यांना यामिनी जाधव यांचं आव्हान होतं. मात्र अरविंद सावंत या ठिकाणी जिंकतील असे महापोल आणि आमच्या एक्झिट पोल मधले कल सांगतात. पुढे दक्षिण मध्य मुंबई आपण बघूया. मुंबई दक्षिण मध्य आपण बघतोय राहुल शेवाळे पुन्हा एकदा खासदार होऊ शकतात आपल्या महापोलच्या नुसार. आणि अनिल देसाई यांनी त्यांच्या समोर खरं तर त्यांचं आव्हान होतं, त्यांचा काहीसा पराभव होण्याची शक्यता. राहुल शेवाळे इथे गड राखताना दिसतात. हा त्यांचा पुन्हा एकदा खासदारकीची माळ त्यांच्या गळ्यात पडू शकते. पुढे बघूया उत्तर मध्य मुंबई. इथली लढत इंटरेस्टिंग होती कारण उज्ज्वल निकम हे रिंगणात उतरलेले होते आणि वर्षा गायकवाड ज्या दक्षिण मध्यमधनं इंटरेस्टेड होत्या त्यांना इथे दिलेलं होतं आणि ते काहीच पथ्यावर पडलेलं दिसत नाहीये वर्षा गायकवाड यांच्या. कारण उज्ज्वल निकम यांचा इथे विजय होईल की काय असे हे अंदाज सांगतात, प्राथमिक अंदाज. उत्तर पश्चिम मतदारसंघ वायव्य मुंबई यामध्ये अमोल कीर्तीकर त्यांना रवींद्र वायकर यांचं आव्हान होतं. खुद्दार विरुद्ध गद्दार अशी काहीशी लढत आणि तिथेही अमोल कीर्तीकर यांच्या बाजूने पारडं झुकताना दिसतंय. ही जागा महाविकास आघाडी काबीज करणार असं दिसतंय. आणि उत्तर मुंबई ज्या ठिकाणी केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे रिंगणात उतरलेले होते, भाजपसाठी अतिशय काय म्हणतात ताकदवान जागा, सेफ जागा अशा ठिकाणी ते उतरले होते आणि तेच ती जागा राखताना दिसतात. ईशान्य मुंबईची जागा एक इंटरेस्टिंग आहे कारण मनोज कोटक इथले विद्यमान खासदार त्यांना डावलून मिहीर कोटेच्या रिंगणात उतरले आणि संजय दिना पाटील यांचं कडवं आव्हान त्यांना आहे. मात्र तरीही मिहीर कोटेच्या या ठिकाणी जिंकताना दिसतात. पुढे आणखी 2 जागा खरं तर महायुतीकडून प्रतिष्ठेच्या करण्यात आल्या. त्यातली पहिली जागा आपण बघतोय ठाणे. नरेश म्हस्के ज्यांनी आतापर्यंत ठाण्याचं महापौर पद सुद्धा भूषवलेले आहे, ते नरेश म्हस्के विजयी झालेले दिसत आहेत आपल्याला. कल्याणमध्ये काय घडले ते पण बघूया. महापोलच्या अंदाजानुसार कल्याणची जागा जी आहे ती श्रीकांत शिंदे पुन्हा एकदा राखताना दिसत आहेत. वैशाली दरेकर यांनी पहिल्यापासूनच आक्रमकपणे खरं तर प्रचाराला वगैरे पण सुरुवात केलेली होती. मात्र आणि स्वतः उद्धव ठाकरेंच्या तिथे अनेक सभा झालेल्या होत्या. बरोबर. भिवंडीमध्ये कपिल पाटील रिंगणामध्ये उतरले, विद्यमान खासदार. तिहेरी लढत या ठिकाणी आहे. सुरेश म्हात्रे, बाळामामा म्हात्रे आणि त्यांना निलेश सांबरे यांचं आव्हान होतं. मात्र कपिल पाटील यांचा या ठिकाणी विजय होईल अशी शक्यता एक्झिट पोल मध्ये दिसतीये. बरोबर. पालघरमध्ये कुणालाही जागा सुटणार, त्यानंतर उमेदवार कोण असणार ह्या सगळ्या गोंधळामध्ये हेमंत सावरा भाजपचे उमेदवार बनले. भारती कांबडी त्यांच्या समोर होत्या. राजेश पाटील बहुजन विकास आघाडीचे होते. मात्र हेमंत सावरा या ठिकाणी बाजी मारतील असा अंदाज दिसतोय. आणि इकडे आता कोकणात येऊया. रायगडमध्ये अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्यामधली लढत आणि इथे अनेक सुनील तटकरे आणि अनेक अनंत गीते रिंगणात असताना सुनील तटकरे हे इथे विजयी होतील असे कल सांगतात, असा एक्झिट पोल सांगतोय. आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग स्वतः नारायण राणे रिंगणात होते आणि त्यांना विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी आव्हान दिलेलं होतं आणि 2.5 लाखांच्या मताने आम्ही जिंकून येऊ असं दोघंही जण दावा करत असताना कल राणेंच्या बाजूने झुकताना दिसतायत. आणि याच संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे. आपल्यासोबत आहे ज्येष्ठ पत्रकार संजय सावंत आणि दैनिक पुढारीच्या ठाणे आवृत्तीचे निवासी संपादक शशिकांत सावंत. दोघांचंही स्वागत. मी सुरुवातीला शशिकांत सावंत सरांकडे जाईन. शशिकांत सावंत सर, महामुंबई आणि कोकण हे सगळे कल बघितल्यानंतर अपेक्षित आहे 10-2 असा निकाल?
हा नम्रता, नक्कीच हा निकाल थोडासा अनपेक्षित आहे. कारण आता जे ऑल ओव्हरचं चित्र बघितलं तर 50-50% सगळ्यांना मिळेल असं वाटत होतं. परंतु आपला जो एक्झिट पोल आलेला आहे त्याच्यामध्ये 2 आणि 10 असं हे अंतर दाखवलेलं आहे. पण यात 1-2 जागांवर 50-50% जिथे शक्यता आहे तिथे कदाचित काही बदल होण्याची चान्सेस लोकांना वाटतायत. परंतु मताची टक्केवारी बघितली आणि एकंदरीत ह्या मतदारसंघांचं चित्र बघितलं, उदाहरणार्थ पालघर घेतलं तर पालघरमध्ये तिरंगी लढत आहे. त्यामध्ये बहुजन विकास आघाडीचे जे उमेदवार आहेत राजेश पाटील यांच्या पाठीमागे 3 आमदारांची ताकद होती. त्यामुळे भाजपकडे तसं एकही आमदार नाही त्या लोकसभा मतदारसंघामध्ये. त्यामुळे इथे राजेश पाटील हे सुद्धा स्पर्धेमध्ये आहेत आणि दुसऱ्या बाजूला भाजपचे हेमंत सावरा आहेत. त्यामुळे इथे सुद्धा निकालाचा जो 50-50% असा एक फॉर्म्युला आपल्याला पाहता येतो. दुसरा जो भाग आहे भिवंडीचा, भिवंडीमध्ये सुद्धा प्रचंड चुरस होती. आता जे मतदानाची टक्केवारी झाल्यानंतर जे अंदाज आलेले आहेत ते 47 ने 48% मतदान उमेदवारांना मिळालं असं सांगितलं जातंय. म्हणजे 1-2% हा सगळा निकालाचा जो नांडोळा तो आपल्याला बघायला मिळतोय. त्यामुळे इथे सुद्धा सुरेश म्हात्रे जे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत आणि दुसरे भाजपचे जे केंद्रीय मंत्री राज्यमंत्री राहिलेले कपिल पाटील यांच्यात मोठी चुरस आहे. इथे सुद्धा आपल्याला चुरस 50-50% यशाची खात्री असलेला हा मतदारसंघ आहे. म्हणजे असं समजायचं की तिहेरी लढती ज्या ठिकाणी आहे तिथे आव्हान आणि लढत चुरशीची होईल. हो, नक्कीच. ह्या दोन्ही मतदारसंघात तिरंगी मतदारसंघामध्ये चुरस आहे. कारण तिसरा जो उमेदवार आहे ते कोणाची मतं घेणार याच्यावर पहिल्या उमेदवाराचा निकाल ठरणार आहे. आता पालघरमध्ये तिरंगी लढत आहे, त्याचबरोबर भिवंडीमध्ये सुद्धा तिरंगी लढत आहे. तिन्ही उमेदवार तेवढे समर्थ आहेत. आता भिवंडीचं बघितलं तर तुम्ही निलेश सांबरे यांनी सुद्धा मोठी ताकद लावली होती त्या मतदारसंघामध्ये. त्यामुळे ते सुद्धा 20-22-25% मतं त्या मतदारसंघात घेऊ शकतात. आणि ती कोणाची मतं आता मतदान झाल्यानंतर कपिल पाटील यांनी त्यांच्याच आमदारांवर आक्षेप घेतला होता की त्यांनी आपलं काम केलं नाही. असे काही त्या मतदारसंघातले जे वेगवेगळे मुद्दे आहेत, मतदारसंघ निहाय मुद्दे वेगवेगळे आहेत आणि त्यामुळे त्या मतदारसंघाच्या निकालावर ते परिणाम करणार आहेत असं मला वाटतं. पालघर विषयी सर बोलतायत. पालघरमध्ये आतापर्यंत वेगळ्या पद्धतीच्या लढती झालेल्या बघायला मिळालेल्या होत्या. यामध्ये बवियाचा गड जास्त आपल्याला सक्षम दिसतोय, म्हणजे आतापर्यंतच्या निकालामध्ये तरी. बहुजन विकास आघाडीचा गड अशासाठी दिसतोय की त्यांचे विधानसभेला 3 आमदार आहेत आणि त्याचबरोबर निखोले आणि महाविकास आघाडी बरोबर असलेले 2 आमदार जे आहेत ते सुद्धा त्यांचे मित्र आहेत. त्यामुळे त्यांनी नेमकं कोणाला मदत केलेली आहे हा मुद्दा सुद्धा या मतदारसंघात महत्वाचा ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे एक आमदार आहेत जे विक्रमगडमध्ये आहेत आणि दुसरे जे आमदार आहेत ते निखोले हे सीपीएमचे आमदार आहेत. ते सुद्धा त्यांचं बहुजन विकास आघाडी असं एक समीकरण गेल्या अनेक वर्षापासूनचं आहे आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये भाजप बरोबर बहुजन विकास आघाडी ही सुद्धा तेवढी स्पर्धेत आहे आणि त्यामुळे त्याचा निकालावर नक्की परिणाम होताना दिसेल. बरं, आपण मुंबईकडे येऊया. संजय सावंत सर आहेत आपल्यासोबत. संजय सावंत सर, 99 पासूनचा ट्रेंड राहिलेला आहे की मुंबईतल्या 6 जागांपैकी जास्तीत जास्त जागा जो मिळवतो त्याला केंद्रामध्ये सत्ता मिळते. अगदी 99 साली 4-2 अशी महायुतीने जिंकलेली होती आणि केंद्रात सत्ता आली. त्यानंतर 2-4 अशी ती संख्या उलटली आणि युपीएचं सरकार आलं. 6-0 अशी युपीएने मुंबई घेतली आणि केंद्रात युपीएचं सरकार कायम राहिलं. आणि 14 साली 6-0 अशी एनडीएकडे मुंबई गेली आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आलेलं होतं. नंतर तो ट्रेंड कायम राहिलेला आहे. यावर्षी चित्र 4-2 असं दिसतंय. दक्षिण मुंबई आणि मुंबई वायव्य ह्या जागा महायुतीकडे जात आहेत. असं वाटतंय की षटकार मारेल महायुती या ठिकाणी? नाही, माझं थोडंसं वेगळं मत आहे यामध्ये मला असं वाटतंय की यावेळी चान्सेस हे दोघांना पण 50-50 आहे. त्याचं कारण आपण जो सर्वे केलेला आहे त्यानुसार, म्हणजे पुढारीचा सर्वे आहे, माध्यमांचा सर्वे असतो, त्याचं सॅम्पल साईज काय असतं, या सगळ्या गोष्टी आपण नोटिंग करायला हव्यात. पण मला जे दिसतंय की ज्या पद्धतीचे एक्झिट
पोल किंवा एक्झिट सर्वे हे आपण आज डिस्कशन मुंबई आणि कोकण पुरतच करतोय. होय. पण मला स्वतःला हे वाटतंय की ही जी निवडणूक जी झाली मुंबईच्या बाबतीमध्ये, ती मुंबईच्या बाबतीमध्ये निवडणूक सर झाली सर्वे बद्दल थोडीशी माहिती तुम्हाला सांगते. जवळपास 30,000 सॅम्पल साईज असलेला हा सर्वे आहे आणि प्रत्येक मतदारसंघात ऑन अन ॲव्हरेज 100 जणांसोबत आम्ही सर्वे केला होता आणि हा सर्वे मतदान झाल्यानंतर ज्यांच्या बोटावर शाई आहे म्हणजे ज्यांनी मत दिलेलं आहे अशांकडे जाऊन आम्ही हा सर्वे केलेला आणि ह्या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन आमच्याकडे आहे. संजय सर बोला. नाही, मी कुठल्याही सर्वेवरती मी डाऊट घेत नाहीये. नाही, मी माहिती दिली फक्त आपल्याला सर्वेची. नाही, माझं म्हणणं की काही गोष्टी या प्रॅक्टिकली आपण समजून घेतल्या पाहिजेत. आपण प्रसार माध्यमामध्ये काम करतो आणि हे जर 6 मतदारसंघ बाबतीत जर बोलायचं झालं तर ही जी मूळ लढाई झाली आहे ती सिंपती विरोधात सिम्बॉल अशी झाली असे मला वाटते मुंबईच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर. कारण ज्या शिवसेनेचा जन्म मुंबईमध्ये झाला, ज्या शिवसेनेचं हेडक्वार्टर शिवसेना भवन दादरला आहे, त्याच ठिकाणी सिंपती ही उद्धव ठाकरेंसोबत आली. सिंपती ही जरी शरद पवार यांनी यावेळी बारामती मतदारसंघामधून जरी त्यांनी मतदान केलं असलं तरी पण सिंपती ही शरद पवार यांच्यासोबत होती. आणि सिम्बॉल जे 2 सिम्बॉल म्हणजे एक शिवसेनेचं धनुष्यबाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हे केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिलं आणि अजित पवार यांना दिलं. त्यामुळे मला मुख्यत्वे हे वाटतं की मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो आणि आजही ठाकरे या आडनावाचं वलय आहे. आणि आपल्या सर्वेनुसार जे आपण आकडेवारी सुरुवातीला जी सांगितली त्यानुसार 4-2 असं होईल असं आपला सर्वे सांगतोय. पण मला स्वतःला हे वाटतं की साधारण 3 जागा या ठाकरे गटाला मिळतील, 2 जागा या भाजपला मिळेल आणि 1 जागा काँग्रेसला मिळू शकते. आता या सगळ्या याच्यामध्ये मुंबईच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ज्या 6 जागा आहेत त्याच्यामध्ये 1 जागा म्हणजे जी दक्षिण मध्ये आहे ती जागा आणि उत्तरची जागा जी पियुष गोयल यांची आहे, या 2 जागा एकदम 100% सगळ्यांच्या सर्वेमध्ये या जागा या एका जागेवर राहुल शेवाळे निवडून येऊ शकतात आणि दुसऱ्या जागेवरती पियुष गोयल. त्यामुळे मला वाटतं 4-2 च्या ऐवजी 3-3 असं मला तरी वैयक्तिक तरी दिसतंय. बरं, तुम्ही म्हणाला ठाकरेंच्या 3 जागा निवडून येतील. कोणत्या जागा तुम्ही सांगू शकाल आणि त्याच्या मागचं कारण? ठाकरेंची जी सगळ्यात पहिली जी जागा जी आहे ती दक्षिण मुंबई आहे. कारण या दक्षिण मुंबईमधून आपला सर्वेही तेच सांगतोय की अरविंद सावंतांचं इथे वजन पारड्यामध्ये वजन जास्त आहे. दक्षिण मुंबई ही जागा ठाकरेंची निवडून येऊ शकते कारण 2 टर्मचे ते खासदार आहेत, केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत, बऱ्यापैकी शिवसेनेमध्ये गेली 40 वर्ष ते सक्रिय आहेत आणि त्यांची उमेदवारी सर्वात सुरुवातीला जाहीर झाली. आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की शिवसेनेच्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी निशाणी आता समजा मशाल आहे त्या पक्षाने आपले जे 21 उमेदवार दिले ते साधारण दीड ते 2.5 महिन्यापूर्वी दिले आणि या मतदारसंघातून शिंदे गटाला शेवटी जी उमेदवारी देण्यात आली त्या आहेत आमदार भायखळ्याच्या स्वतः यामिनी जाधव. नो डाऊट त्या मुस्लिम बहुल मतदारसंघातून निवडून येतात. त्यांचं स्वतःचं कार्य आहे. त्यांचे पती असलेले यशवंत जाधव स्टँडिंग कमिटी चेअरमन 4 वर्ष सलग होते. त्यामुळे त्यांचंही काम आहे. मात्र जो पुरेसा अवधी त्यांना मिळालेला नाही. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात जी मला महत्वाची या मतदारसंघामध्ये जी वाटते ती की राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांना 1.5 ते 2 म्हणजे डिसेंबरचं हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनी स्वतःला बोलून घेतलं त्यांना आणि त्यांना सांगितलं की तुम्ही कामाला लागा. म्हणजे साधारण मार्च महिन्यापर्यंत ते भेटीगाठी घेत होते. आपल्या सर्वांना माहिती आहे की तो एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता ज्याच्यामध्ये दगडी चाळीच्या आशा गवळी यांच्याकडे ते गेलेत आणि त्यांनी सांगितलं की मला लोकसभेत जायचं आहे, तुम्हाला मला महापौर बघायचं आहे. त्यामुळे आयत्या वेळीला दिलेला जो उमेदवार होतो शिंदे गटाला त्यामुळे या ठिकाणी त्यांचा तोटा होऊ शकतो असं मला हा मतदारसंघ. राहुल नार्वेकर असते तर फरक पडला असता दक्षिण मुंबईमध्ये? नाही, राहुल एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की मुंबईच्या बाबतीत मी जसं म्हणालो की लोकांना असं वाटतं की मुंबईमध्ये शिवसेना कुठे आहेत, मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट संपला, शिवसेना संपली. 2 वर्षापूर्वी सुद्धा ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत 40 आमदार आणि 13 खासदार घेऊन गेले त्यावेळी सुद्धा अशाच प्रकारची आवळी उठवण्यात आली होती. पण शिवसेना हा पक्ष म्हणजे ज्याचे बेस एवढा पक्का आहे म्हणजे आतापर्यंत एवढे त्या पक्षामध्ये बंड झाले तेवढे बंड ना काँग्रेसमध्ये झालेले आहेत.
एवढं होऊन सुद्धा तो पायरून उभा, याचं कारण बाळासाहेबांनी जी त्या पक्षाची रचना केलेली आहे, शाखा आणि शिवसेना, हे कुठेही हलत नाही. नम्रता, एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की शिवसेना जो USP आहे तो शिवसैनिक आहे आणि शाखा आहे. आणि एक गोष्ट ह्याच्यामध्ये आपल्याला दाद द्यावी लागेल, एकनाथ शिंदे यांचं कौतुक करावं लागेल असं मला वाटतं की त्यांनी मुंबईतील शाखेवरती मात्र दावा केला नाही. काही ठिकाणी थोड्या बहुत चकमकी झाल्या, परंतु त्यांनी तो दावा केलेला नाही. आणि तू ज्या पद्धतीने सांगेल की राहुल नार्वेकर हा सुद्धा चुकीचाच कॅन्डिडेट होता. याचं कारण काय होतं की राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष असतेवेळी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्यावेळी सुप्रीम कोर्टने सांगितलं की शिवसेनेचं धनुष्यबाण कोणाला द्यायचं, याबाबतीतला तुम्ही निर्णय घ्या, किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा घड्याळ कोणाला द्या, हे दोन्ही निर्णय राहुल नार्वेकर यांच्या विरोधात जातील अशा पद्धतीचा एक नवीन सर्वे भाजपच्याच अंतर्गत गटाने काढला आणि त्यामुळे राहुल नार्वेकर यांचा पत्ता मंगलप्रभात लोढांचं नाव सुद्धा चर्चेत होतं. नाही, कसं आहे की आता जसा पावसाळा आला की अनेक छत्र्या आपल्याला घेऊन जाव्या लागतात, वेगवेगळ्या प्रकारच्या छत्र्या असतात. तसा निवडणुका आल्या की प्रत्येकाला वाटतं की मी कारण मंगलप्रभात लोढा हे सर्वात ज्येष्ठ आमदार भाजपकडून आहेत. काही आमदार असतील म्हणजे एकनाथ खडसे वगैरे जे असतील, जे पूर्वी भाजपमध्ये होते. मुंबईतलं मोठं नाव आहे लोढांचं. हा, लोढांचं खूप मोठं नाव आहे, केंद्रीय आता कॅबिनेट मंत्री आहे, त्यामुळे त्यांना वाटणं स्वाभाविक होतं. मात्र हा जो मराठी विरोधात अमराठी, एक लक्षात घ्या की बरोबर त्या निवडणुकीपूर्वी म्हणजे मिलिंद देवरा यांनी लॉटरी लागली असंच म्हणावं लागेल, नाहीतर मिलिंद देवरा त्यांचे कॅन्डिडेट होते आणि मिलिंद देवरा यांना सुद्धा हे टप गेलं असतं. एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की हा जो मतदारसंघ आहे हा उच्चभ्रू जसा आहे तसा शिवडी म्हणा, लालबाग परळ, हा जो भाग आहे हा श्रमिकांचा आजी तिथे म्हणजे कोकणी माणसांचा जास्त तिथे प्राबल्य आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये योग्य वेळी जर उमेदवार जाहीर केला असता तर थोडा बहुत फरक पडला असता. अरविंद सावंत यांच्या तुलनेमध्ये खूप म्हणजे 15 दिवसामध्ये खूप परिश्रम घेतले. यामिनी जाधव यांनी घेतले, यशवंत जाधव यांनी घेतले, स्वतः मुख्यमंत्र्यांनी तिथे रॅली केली. मात्र तेवढा हवा तेवढा ते टफ फाईट देतील असं मला वाटत नाही. मला वाटतं तुम्ही जर ठाकरेंच्या 3 जागा सांगितलेल्या आहेत तर एक अमोल कीर्तीकर ज्यांची आमच्या सर्व्हेमध्ये सुद्धा त्यांची जीत होऊ शकते अशी शक्यता सांगते. आणि मला वाटतं तिसरी जागा तुमची ईशान्य मुंबईची असेल, संजय दिना पाटलांची. स्वाभाविक आहे. याचं कारण हे आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की त्या ठिकाणी मनोज कोटक, एक गोष्ट मला जी आवर्जून इथे सांगावीशी वाटते ती ही आहे की भाजपने जी निवडणूक लढवली ती निवडणूक लढवली होती नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर. वन मॅन आर्मी असलेले नरेंद्र मोदी, म्हणजे यावेळचा सुद्धा जर आपण बीजेपीचा जर आपण जाहीरनामा किंवा वचननामा जो काही शब्द आपण लावू त्याला ह्याच्यावरती मोदींची गॅरंटी होती, तिथे कुठेही भाजपची गॅरंटी नव्हती. हे सगळं आलं. होर्डिंग दुर्घटनेचा किती परिणाम होईल याच्यावरती आणि होर्डिंग दुर्घटनेनंतर 2 दिवसांनी झालेला मोदींचा रोड शो त्याच भागातला. मी माझा मुद्दा थोडासा कंप्लीट करतो की यामध्ये कसं होतं की जर मोदींचा चेहरा लावून जर निवडणूक भाजप देशभर लढते तर मुंबईतील 3 जागाचे जे विद्यमान आमदार होते, गोपाळ शेट्टी असतील, मनोज कोटक असतील किंवा पूनम महाजन, यांना का बदलले? याचा अर्थ त्या मोदींच्या चेहऱ्यावरती यांना विश्वास नव्हता का? आणि तू ज्याचा जो मुद्दा केला, घाटकोपर दुर्घटनेचा निश्चितपणे परिणाम या निवडणुकीवरती होईल. कारण पहिल्यांदा निवडणुकीच्या तोंडावरती मराठी विरोधात गुजराती असा जो भाषिक वाद जो काय निर्माण करण्याचा प्रयत्न जो दोन्ही बाजूने झाला, भाजपकडून सुद्धा झाला, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून सुद्धा झाला, त्यानंतर झालेली ही घाटकोपरची दुर्घटना, मला वाटतं ही जी स्ट्रॅटेजी जी होती की मोदींना त्या दिवशी एकाच दिवशी, माझ्या माहितीनुसार एकाच दिवशी त्यांचे नाशिकमध्ये सभा झाली होती दिंडोरीला, त्यानंतर ते कल्याणमध्ये आले होते आणि कल्याणवरून त्यांनी हा रोड शो केला होता. त्या रोड शो वरून सुद्धा खूप वादंग झाला, म्हणजे मेट्रो बंद करणं, मुंबईकरांचे हाल झाले. आणि ज्या ठिकाणी म्हणजे पूर्वेला साधारण 16 ते 17 लोक आपला जीव गमावतात, त्याच्या बरोबर हाकेच्या अंतरावर पश्चिमेला नरेंद्र मोदी रोड शो करतात. ही जी स्ट्रॅटेजी जी सांगितली गेली की देवेंद्र फडणवीस यांची होती, कारण एका मुलाखतीमध्ये मी ऐकलं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की कमी वेळ होता, त्यामुळे आम्हाला बघायचं होतं की नरेंद्र मोदी कल्याणवरून लवकर कुठे पोहोचू शकतील. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी असलेला मुलुंड घाटकोपर मधील गुजराती समाज, त्या गुजराती समाजासाठीच नरेंद्र मोदी आले. आणि मला वाटतं या ठिकाणी जो शांत असलेला, थोडासा मवाळ असलेला किंवा एकदम सायलेंट झोन मध्ये असलेला मराठी माणूस हा खूप मोठ्या प्रमाणावरती उतरला. कारण या ठिकाणी 2 आमदार म्हणजे भांडूप मधून कोरगावकर असतील किंवा विक्रोळी मधून सुनील राऊत असतील, हे आमदार उभाटा गटाचे आहेत आणि त्यांनी बऱ्यापैकी काम केले. त्यामुळे मला ही जागा मला ही सेफ वाटते. टफ फाईट होईल असा अंदाज आहे. अगदी पण महापोल बघतोय, महा एक्झिट पोलच्या नुसार लोकसभेच्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये नेमकं कोण पुढे आहे, नेमका कोणाला पराभव
पत्करावा लागू शकतो याबद्दलच्या शक्यता आपण मांडतोय आणि त्याविषयी चर्चा करतोय। ठाणे आणि कल्याण हे 2 लोकसभेचे मतदारसंघ आणि हे दोन्ही मतदारसंघ महायुतीकडून प्रतिष्ठेचे करण्यात आलेले होते। ठाण्यामधलं आपण बघूयात माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून। ठाण्यामधून आपला एक्झिट पोल नेमकं काय सांगतोय। श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून उभे होते, त्यांना उमेदवारी मिळालेली होती, तर त्याच वेळेला दुसरीकडे नरेश म्हस्के हे ठाण्यामधून त्यांना उमेदवारी मिळालेली होती। अगदी शेवटपर्यंत त्यांचं नाव उमेदवार म्हणून घोषित केलं गेलं नव्हतं, मात्र अखेरच्या वेळेला नरेश म्हस्के यांचं नाव पुढे आलं आणि त्यांच्या विरोधामध्ये राजन विचारे हे उमेदवार होते। आपण शशिकांत सावंत सर आपल्या सोबत आहेत। शशिकांत सर, ठाणे आणि कल्याण या दोन्ही जागा जरी प्रतिष्ठेच्या करण्यात आल्या असल्या, या दोन्ही ठिकाणी आपल्याला महाविकास आघाडीकडून जे उमेदवार होते त्यांना काहीसं अपयश येताना बघायला मिळतंय ठाणे आणि कल्याणमध्ये। हा नक्कीच, म्हणजे आपला जो एक्झिट पोल प्रमाणे कोकणातल्या ज्या 6 जागा आहेत त्या 6च्या 6 जागा आपण महायुतीला मिळतील असा हा एक्झिट पोल सांगतोय। परंतु जी चुरस होती त्याबाबत मी नक्की सांगेन की राजन विचारे यांची उमेदवारी खूप अगोदर जाहीर झालेली होती। ते प्रचाराला अगोदरपासून जवळजवळ 1 महिना 1.5 महिना प्रचारात होते आणि दुसऱ्या बाजूला महायुतीचा उमेदवार कोण करायचा याच्याबद्दल अनेक चर्चा झाल्या। त्याच्यामध्ये गणेश नाईकांपासून त्यांचे संजीव नाईक आणि त्याच्यानंतर नरेश म्हस्के आणि जे अशी अनेक नावं त्यावेळी चर्चेत आली। परंतु अखेरच्या क्षणी अनपेक्षितपणे जे नाव आलं ते ठाणे महायुतीने जाहीर केलं नरेश म्हस्केंचं आणि त्यांना प्रचाराला सुद्धा फार कमी कालावधी मिळालेला आहे आणि ताकद नक्की महायुतीची इथे जास्त आहे। आमदारांची संख्या बघितलं, मुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांचा मतदारसंघ सुद्धा या लोकसभा मतदारसंघामध्ये येतो। त्याचबरोबर महायुतीचे सर्वच आमदार या मतदारसंघामध्ये आहेत। अशी ताकद जरी असली तरी राजन विचारे यांचा लोकसंपर्क आणि त्यांनी प्रचारात घेतलेली आघाडी हा सुद्धा मुद्दा दुर्लक्ष करून चालणार नाही। त्यामुळे इथे टफ फाईट झाली शेवटपर्यंत। जी मतदारांमध्ये जाण्याची प्रक्रिया सुरू राहिली दोन्ही उमेदवारांची, त्यामुळे इथे मला वाटतं दोघांनाही 50-50% संधी आहे। जी ताकद आहे इथली नाही, जी शेवटच्या टप्प्यातली जी चर्चा होती त्यामध्ये गणेश नाईक नाराज होते असे नक्की चर्चा होती। त्यांनी राजन विचारांना मदत केली का याबाबतच्या शंका घेतल्या जात होत्या, परंतु तसं कुठलं चित्र हे प्रचारादरम्यान दिसलेलं नाही। तरी सुद्धा नवी मुंबईमध्ये राजन विचारे यांना अधिक मतं मिळतील असं सांगितलं जात आहे सार्वत्रिकपणे। आणि जो मीरा भाईंदर हा एक मतदारसंघ आहे तिथे अपक्ष आमदार आहेत गीता जैन, तर त्यांनी सुद्धा त्या भाजप सोबत आहेत, पण त्यांनी नेमकं कोणाला मदत केलेली हा सुद्धा मुद्दा या निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे। आणि इथे नरेश म्हस्के ताकदीच्या जोरावर निवडून येऊ शकतात असा आपला जो कौल आहे त्याला सुद्धा आपण तेवढंच महत्व दिलं पाहिजे, कारण सर्व मतदारसंघात जर आमदार महायुतीचे आहेत तर त्यांना प्रत्येक मतदारसंघात मताधिक्य मिळू शकतं असा एक विचार प्रवाह इथे आहे। दुसऱ्या बाजूला राजन विचारे म्हणून व्यक्ती म्हणून मतं लोक देतील असंही सांगितलं जात आहे। त्यामुळे चुरस आहे दोघांच्याही बाबतीत। आणि जसं तुम्ही म्हणालात तसं दोघांना सुद्धा 50-50% संधी आहे जिंकण्याची। कोकणामध्ये नेमकं काय घडतंय, महामुंबईमध्ये नेमकं काय घडतंय हे आपण जाणून घेतोय। ब्रेकच्या आधी खरं तर आपण मुंबई या परिसरामध्ये जे मतदारसंघ येतात याविषयी बोललोय आणि आता आपल्याला कोकणामधले जे 2 मतदारसंघ प्रामुख्याने म्हटले जातात तो म्हणजे रायगड आणि दुसरा म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग याविषयी बोलायचं आहे। महापौर रायगडच्या बद्दल सांगतोय की सुनील तटकरे हे विजयी होऊ शकतात आणि अनंत गीते शिवसेनेच्या ठाकरेंचे त्यांना काहीसा पराभव पत्करावा लागू शकतो। तर त्याच वेळेला दुसरीकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा अत्यंत महत्त्वाची भाजपने केलेली होती। नारायण राणे यांना जे केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत त्यांना यंदाच्या वेळेला लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलं। भाजपकडून नारायण राणे हे विजयी झालेले बघायला मिळू शकतील असा आपला पोल सांगतोय। तर विनायक राऊत शिवसेनेच्या ठाकरेंचे त्यांना कदाचित पराभव पत्करावा लागू शकतो। या दोन्ही मतदारसंघांविषयी बोलूया। शशिकांत सावंत सर आपल्या सोबत आहेत आणि एकूणच कोकणाविषयीचा त्यांचा अधिकचा अभ्यास आहे। शशिकांत सर, खरं तर तुम्ही स्वतः कोकणाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरलेला आहात, तिथल्या मतदारांचा कौल नेमका काय आहे, तुमच्या कानांवरती नेमकं काय आलंय? नक्कीच आता
निकाल खरं तर 10 तासावर आलेला आहे. उद्या 8 वाजता मतमोजणी सुरू होईल. परंतु कोकणातल्या ज्या 2 जागा आहेत महायुतीसाठी त्यांच्या 100% निवडून येतील अशा ज्या 2 जागा आहेत त्याच्यामध्ये नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आहे आणि दुसरी श्रीकांत शिंदे कल्याणची जागा आहे. याचं कारण असं आहे, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये राणेंचा जो गेली 25-30 वर्ष त्या भागामध्ये असलेलं वर्चस्व आहे, मधी जरी त्यांचा पराभव झालेला असला विधानसभेला तरी सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांची फळी मोठी आहे आणि यावेळी त्यांना मिळालेली जी 2 पक्षांची साथ आहे आणि मनसे यांचं मिळालेला पाठिंबा यामुळे नक्की ते त्या मतदारसंघात जिंकतील अशी शक्यता आहे. खरं तर भैया सामंत हे जे उदय सामंत आपले उद्योगमंत्र्यांचे भाऊ हे नॉट रिचेबल होते मतदानाच्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी असं जरी सांगितलेलं असलं तरी सुद्धा त्या उपरही राणेंचं वर्चस्व अधिक आहे. त्यामुळे राणे या मतदारसंघात नक्की निवडून येतील असं चित्र आहे. शशिकांत सर, तुम्ही जसं सांगताय की किरण सामंतांच्या नाराजीचा फटका बसणार नाही, मात्र मनसेसाठी म्हणजे मनसेकडून राज ठाकरेंनी जी सभा घेतली त्याचा फायदा होऊ शकतोय का राणेंना? हो, नक्कीच नक्कीच. कारण मनसेची अगदी 2-3% मतं जरी आपण त्या मतदारसंघात धरली तरी सुद्धा राणेंना त्याचा फायदा आहे. राणेंनी स्वतःची यंत्रणा या मतदारसंघात राबवलेली होती. ते इतरांवर फार अवलंबून नव्हते असं चित्र होतं. पहिल्यापासून त्यांनी सगळ्या मतदारसंघांमध्ये उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच सभांचा सपाटा लावलेला होता आणि त्यामुळे त्यांनी त्यांची यंत्रणा त्यांच्या कामी नक्की येईल असं चित्र आहे. एक सर याच्यामध्ये मला एक क्युरिओसिटी अशी आहे, बाबत बोलत होतो तिथे राणेंचा पराभव याच्यापूर्वी विनायक राऊतांनीच केलेला होता. राणे तेव्हा काँग्रेसमध्ये होते आणि राऊत त्यावेळेला शिवसेनेचे उमेदवार होते. आता राणे भाजपकडून आहेत आणि विनायक राऊत हे अशा एका आघाडीमध्ये आहेत जिथे काँग्रेस आहे. कोकणातली जनता काँग्रेसला स्वीकारत नाही, नो मॅटर हु इज द पर्सन, असा एक याचा अर्थ काढायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यंदाच्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाण गायब झालेला आहे कोकणामधून शिवसेनेचा. नक्कीच यावेळी धनुष्यबाण गायब झाला कारण ठाकरेंकडून तो गेला. कारण ठाकरेंचे दोन्ही मतदारसंघामध्ये उमेदवार आहेत आणि तुम्ही जे म्हटलात ते विनायक राऊतांबरोबर नारायण राणे थेट यापूर्वी नव्हते. त्यांचे पुत्र निलेश राणे हे निवडणुकीमध्ये उभे होते आणि त्यांचा पराभव झाला होता. राणेंची लोकसभेची ही पहिली निवडणूक आहे आणि त्यामुळे राणेंच्या मतदारसंघातील हा जो आत्ताचा प्रवास आहे तो पहिलाच आहे. ते राज्यसभेवर यापूर्वी राहिलेले आहेत आणि लोकसभेला पहिल्यांदा उमेदवारी लढवत आहेत. आणि त्यांनी यावेळी सुरुवातीपासूनच त्यांनी जे शिंदेची शिवसेना आहेत त्यांचे जे आमदार आहेत किंवा शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर त्यांचा पाठिंबा पूर्णपणे मिळवलेला होता. त्याच्यानंतर कणकवलीमध्ये नितेश राणे त्यांचे पुत्र ते स्वतः आमदार आहेत आणि उदय सामंतांचा मतदारसंघ हा जो उद्योग मंत्र्यांचा आहे तो रत्नागिरी आहे आणि जे अजित पवारांचे आमदार आहेत ते चिपळूणमध्ये आहेत. त्यामुळे हे सगळ्या लोकांना एकत्रित करायला राणेंना यश आलं, त्यामुळे त्यांना यश येईल असं सार्वत्रिक सांगितलं जातंय. बरं संजय सर, आपण रायगडचा जर विचार केला तर रायगडमध्ये तटकरे विरुद्ध अनंत गीते असा पुन्हा एकदा सामना बघायला मिळतोय आणि इथे अनेक सुनील तटकरे आणि अनेक अनंत गीते रिंगणात असून सुद्धा सुनील तटकरे यांच्या बाजूने माप थोडंसं झुकताना दिसतंय. काय ही गणितं रायगडमधली सांगतात? शेतकरी कामगार पक्षाचा इथे प्रभाव कितपत आहे, तो परिणाम कितपत पाडू शकेल? नाही, रायगडच्या बाबतीत बोलायचं झालं तर रायगडचे आता विद्यमान खासदार आहेत सुनील तटकरे आणि त्यांची लढत आहे मागच्या वेळी ज्या तटकरेंनी ज्यांचा पराभव केला ते शिवसेनेचे सर्वात ज्येष्ठ नेते किंवा 5 टर्मपेक्षा जास्त टाइम जे खासदार राहिलेले आहेत, केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत, आनंद गीते. आता रायगड हा मतदारसंघ हा संमिश्र आहे. काही ठिकाणी त्यांचा जसा ग्रामीण भागाचा संबंध येतो तसा त्या मतदारसंघामध्ये तुम्ही ज्याचा उल्लेख केला त्या शेकापची जी काय मुळं आहेत ती रायगडमध्ये आहेत. त्यामुळे जयंत पाटील हे निश्चितपणे तटकरेंच्या पराभवासाठी कामाला लागलेले दिसले. मात्र निवडणुका या केवळ भावनिक मुद्द्यावरती लढून चालत नाही. म्हणजे जे आनंद गीते हे मागील 5 वर्ष गायबच होते कारण त्यांचा पराभव झाला होता. ते शिवसेनेच्या संघटनेत सुद्धा सक्रिय नव्हते. मात्र असं असताना सुद्धा सुनील तटकरे हे एक आपण गोष्ट समजून घेतली पाहिजे की तटकरेंकडे जो राज्याचा अनुभव आहे, ते कॅबिनेट मंत्री एवढी वर्ष होते
अजितदादा यांचे अत्यंत निकटवर्ती आहे. सध्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ते प्रदेशाध्यक्ष आहे, विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे जमेची बाजू स्वाभाविकपणे सुनील तटकरे यांच्या बाजून जाते. आणि निवडणुका म्हटल्यावरती बाकीच्या काही गोष्टी असतात, मनी मसल पॉवर, ह्या सगळ्या मध्ये हे उजवे ठरलेले आहेत तटकरे. कारण गीतेंचा तो स्वभाव नाही आणि कुठल्याही निवडणुका या पैशांशिवाय लढल्या जात नाही. त्यामुळे मला वाटतं या निवडणुकीमध्ये जी काही एकमेव जागा जी काही राष्ट्रवादी काँग्रेसची सांगितली जाते ती कोकणातून असू शकेल आणि त्याचे रायगड मतदारसंघ असू शकेल. बरं, मला असं वाटतं की भाजप आपल्या नेहमीच्याच म्हणजे कुठल्याही निवडणुका आल्या तरी सुद्धा एक धक्कातंत्राचा वापर करते. आपण महामुंबई आणि कोकणाविषयी बोलतोय म्हणून 2 केंद्रीय मंत्र्यांना भाजपने यंदाच्या वेळेला महायुतीकडून उमेदवारी दिली, ज्याच्यावरती आपण आता बोलतोय तो रत्नागिरी सिंधुदुर्ग, जिथून नारायण राणेंना उमेदवारी मिळाली. उत्तर मुंबई जो भाजपसाठी एक गड मानला जातो किंवा सेफ मतदारसंघ मानला जातो, तिथून पियुष गोयल जे आतापर्यंत कधी लोकांमधून निवडून गेलेले नव्हते त्यांना उमेदवारी दिली. हे दोन्ही मतदारसंघ भाजप राखताना दिसते. भाजपकडून ज्या पद्धतीची ही स्ट्रॅटेजी ठेवण्यात आली त्याला यश मिळालेलं दिसतंय का शशिकांत सर? आवाज आपला बहुतेक पोहोचत नाहीये. शशिकांत सर, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? प्रश्न असा आहे की 2 केंद्रीय मंत्री या निवडणुकीमध्ये मुंबई आणि कोकण पट्ट्यामध्ये उतरतात, नारायण राणे आणि पियुष गोयल. पियुष गोयल यांना तर जनतेतून निवडून यायचा यापूर्वीचा अनुभवही नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये या दोन्ही जागा भाजप राखते. भाजपच्या धक्कातंत्राचा इथे सुद्धा फायदा होताना दिसतोय, मध्य प्रदेश राजस्थान सारखा. नक्कीच भाजपला फायदा होताना दिसतो या 2 उमेदवारांचा. खरं तर उत्तर मुंबई हा भाजपचा गड आहे, कारण आतापर्यंत तिथे मोठ्या मताधिक्याने उमेदवार भाजपचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्याचा फायदा पियुष गोयल यांना नक्की होतोय. आणि नारायण राणेंच्या बाबतीत म्हणायचं झालं तर तिथल्या मतदारसंघावर असलेला त्यांचा जो लोकसंपर्क आहे त्याचा फायदा त्यांना मिळतोय. हे दोन्ही उमेदवार हे पहिल्यांदा लोकसभेला आहेत आणि लोकसभेला पहिल्यांदा जरी असले तरी पियुष गोयल यांच्या तुलनेत नारायण राणेंचा जो लोकसंपर्क आहे तो त्या मतदारसंघात अधिक आहे. आणि पियुष गोयलना जो फायदा होतोय तो पक्ष संघटनेचा फायदा अधिक प्रमाणात होताना दिसतोय. म्हणून या दोन्ही जागा भाजपसाठी या त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह दिसत आहेत किंवा त्यांच्यासाठी आपण जो कौल्स घेतला तो सुद्धा त्यांच्या बाजूने दिसतोय. याची 2 कारणंही आहेत की पक्ष संघटना हा त्यातला महत्वाचा भाग उत्तर मुंबईमध्ये दिसतोय. संजय सर, वायव्य मुंबईबद्दल जर बोलायचं कोकणातले बाकीचे मतदारसंघ जे आहेत, सर आपण येऊया त्याच्याकडे. संजय सर, वायव्य मुंबईबद्दल जर बोलायचं झालं तर अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर असा थेट सामना इथे आहे. म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना असं चित्र दिसतंय. रवींद्र वायकर यांचा इथे पराभव होण्याची शक्यता आपला एक्झिट पोल दाखवतोय. कारण काय? रवींद्र वायकर यांची सतत असलेली उदासीनता, ज्याची पडद्यामागनं खूप चर्चा होत होती. म्हणजे ते प्रचारात दिसायचे पण त्यांची उदासीनता होती, ते इच्छुक नव्हते. अगदी निवडणुकीच्या तोंडावर त्यांचं शिंदेच्या शिवसेनेत आगमन झालं होतं. यासह आणखी काय फॅक्टर्स असू शकतात इथे? मला वाटतं आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपण जी कारणं जी बोलतोय, ज्या कारणामुळे रवींद्र वायकर यांचा पराभव होऊ शकतो, अशा पद्धतीची कोणतीही कारणं घेऊन मतदार हा मतदानासाठी जात नसतो. मतदार हा कायम सजग असतो. आणि आपण जी कारणं सांगितली ती कारणं मला या ठिकाणी महत्वाची वाटत नाही. त्यापैकी सगळ्यात एक मला महत्वाचं जे कारण जे वाटतंय ते म्हणजे मी सुरुवातीच्या या चर्चेमध्ये सांगितलं होतं की गद्दारी विरोधात खुद्दारी. म्हणजे काल परवापर्यंत जे रवींद्र वायकर मातोश्रीचे किचन कॅबिनेट होते ते शिंदे गटात जातील. कारण खासगीमध्ये किंवा ह्यामध्ये सुद्धा ते सांगत होते की एकनाथ शिंदे हे त्यांच्यासाठी ज्युनियर आहेत, बरोबर. आणि त्याच एकनाथ शिंदेकडे त्यांना जावं लागलं. याचं कारण हे होतं की ईडीने त्यांच्या मागे लावली होती शुक्लकष्ट. त्यामुळे आता स्वतःवरची कारवाई, स्वतःच्या पत्नीवरील, स्वतःच्या पार्टनरवरील कारवाई थांबवण्यासाठी ते शिंदे गटात गेले. शिंदे गटामध्ये अमोल कीर्तीकर यांना टफ फाईट देईल असा कोणताही उमेदवार दिसलेला नाही. मला या मतदारसंघामध्ये शिंदे गटाची पर्यायाने भाजपची एक रणनीती चुकल्यासारखं मला एक सामान्य या संपूर्ण राजकीयचा कार्यकर्ता किंवा समजा विद्यार्थी म्हणून मला वाटते की जर संजय निरुपम या मतदारसंघामध्ये वायकर यांच्याऐवजी संजय निरुपम हा उमेदवार
सुटेबल होता. याचं कारण हे होतं की ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये नंतर शिंदे गटात ज्या निरुपम यांचा प्रवेश घेतला गेला तो तेवढासा फायदेशीर झालेला नव्हता. आणि दुसरी गोष्ट, या दोन जे उमेदवार आहेत अमोल कीर्तीकर यांच्या बाबतीत आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की अमोल कीर्तीकर यांच्या युवा सेनेमध्ये बऱ्यापैकी काम आहे. आदित्य ठाकरे यांचे ते राईट हँड समजले जातात, जमिनीवरचा कार्यकर्ता, जमिनीवरील पदाधिकारी म्हणून ओळखले जातात. मात्र गजानन कीर्तीकर यांची जशी अँटी इन्कम्बन्सी ही वायकराने बसू शकते, ती कीर्तीकरनं एवढ्यासाठी बसू शकत नाही. याचं कारण आहे की अमोल कीर्तीकर हा जरी गजानन कीर्तीकर यांचा जरी मुलगा असला तरी पण मी मगाशी जे म्हटलं सिम्पथी वर्सेस सिम्बॉल अशी लढाई होती. आणि ज्या वायकरांनी नाखुशीनेच, म्हणजे तुम्ही जो आढावा घेतला तो अत्यंत बरोबर, मात्र जो कॉमन जो मतदार असतो तो या गोष्टी बघत नाही. कारण हे जे 6 मतदारसंघ, आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की या ठिकाणी जे भाजपचे आमदार आहेत, म्हणजे अमित साटम असू देत किंवा अंधेरी पश्चिमचे जे आमदार राहिलेले आहेत, वर्सोव्याचे जे आमदार आहेत, त्यांचं आणि वायकरांचं कधीच जमलेलं नाही. एकमेव वायकरांची स्टाईल ऑफ फंक्शनिंग आपण समजून घेतली पाहिजे. वायकर हे वन मॅन आर्मी प्रमाणे चालतात. त्यामुळे आयत्या निवडणुकीच्या पूर्वी 15 दिवसापूर्वी वायकरांचा शिंदे गटात झालेला प्रवेश, आणि त्यामध्ये दोघांवरती पण ईडीचे आरोप आहेत ना, म्हणजे एकाला झाकावं दुसऱ्याला उघडावं तशी परिस्थिती आहे. त्यामुळे मला वाटतं सर्वेमध्ये जरी काही सांगितलं तरी पण वायकरांच्या या मतदारसंघामध्ये पराभव थोडासा मला कठीण वाटतोय. याचं कारण वायकरांचं स्वतःच 35 वर्ष, 4 टर्म ते नगरसेवक राहिलेले आहेत, 3 टर्म ते आमदार राहिलेले आहेत, राज्यमंत्री आहेत, स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन आहेत, मातोश्रीचे निकटवर्ती आहे. आता ही जर मोदींचा चेहरा, आपण ती शिवाजी पार्कची सभा आपण आठवून बघा, नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील 6च्या 6 उमेदवारांना उभं केलं आणि सांगितलं आप इन्हें वोट दोगे वो वोट मुझे मिलेगा. त्यामुळे ही जर निवडणूक जर मोदींच्या चेहऱ्यावर लढवली गेली असेल तर या मतदारसंघामधून वायकर हे निवडून येऊ शकतात. बरं, हे खूप मोठं सांगितलं तुम्ही, पण तुम्ही सुरुवातीला हेही म्हटलात की स्ट्रॅटेजी काहीशी चुकलेली असू शकते, गणित चुकलेली असू शकतात. त्याबद्दलच जर बोलायचं झालं तर आणखीन एका उमेदवाराबद्दल याची चर्चा आहे, त्या म्हणजे वर्षा गायकवाड. वर्षा गायकवाड या दक्षिण मध्यमधनं इंटरेस्टेड होत्या आणि त्यांना मला वाटतं नॉर्थ सेंट्रलमधनं, उत्तर मध्य मधून त्यांना उमेदवारी मिळाली उज्ज्वल निकम यांच्या विरोधात. जर राहुल शेवाळेंच्या विरोधात त्या असत्या तर राहुल शेवाळेंना निवडणूक अवघड गेली असती, संजय सर? नाही, निश्चितपणे तुम्ही जो आढावा घेतलाय तो अत्यंत परफेक्ट आहे. मला स्वतःला वाटतं की महाराष्ट्रामध्ये ज्या 3-4 जागांच्या बाबतीमध्ये मी सेटिंग म्हणणार नाही, मी जे ऍडजस्टमेंट हा शब्द वापरेन, ही ऍडजस्टमेंट दोन्ही गटाला भारी गेली अशी वाटते. एक म्हणजे ती सांगलीची जागा आणि दुसरी म्हणजे ही दक्षिण मध्यची जागा. आणि जी उत्तरची, हे मी तुम्हाला थोडक्यातच गणित सांगतो. याचं कारण हे आहे की दक्षिण मध्यमधून ज्या वर्षा गायकवाड या आमदार आहेत, वर्षा गायकवाड महिला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, वर्षा गायकवाड दलित आहेत, वर्षा गायकवाड या महिला आहेत, आणि हे सगळं असतेवेळी त्या कायम अटॅकिंग मोडमध्ये असतात. आता राहुल शेवाळे यांच्या विरोधात जर वर्षा गायकवाड जर समजा उमेदवार दिले असत्या आणि अनिल देसाई यांना जर उत्तर मध्यमध्ये, म्हणजे उज्ज्वल निकम हायली एज्युकेटेड, एकदम सोबर चेहरा, निष्णात वकील, तसेच अनिल देसाई सुद्धा आहेत, हायली एज्युकेटेड आहे, व्हाईट कॉलर असतात, शिवसेनेचा म्हणजे ग्रामीण भागाच्या शिवसेने म्हणजे रूट्सवाले जे शिवसैनिक आहेत त्यांच्याशी तसा त्यांचा कनेक्टिव्हिटी नाही. अनिल देसाई यांचं काम काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे की निवडणुकीचं संपूर्ण कोऑर्डिनेशन करणं, सध्या जो पक्ष चोरीला गेला, पक्षाचे चिन्ह बळकावले, याच्या सर्व केसेस लढणं आणि या संदर्भातले उमेदवार ज्यावेळी निवडणुका येतात त्यावेळी ए आणि बी फॉर्मचं वाटप करणं. त्यामुळे जर वर्षा गायकवाड यांना जर दक्षिण मध्यामधून जर उमेदवारी दिली असती आणि इथून उत्तर मधून पियुष गोयल यांच्या विरोधात, आपल्या सर्वांना माहिती आहे की त्या ठिकाणी विनोद घोसाळकर हे इच्छुक होते. विनोद घोसाळकर यांच्या बाबतीत थोडीशी सिंपती लागली असती, कारण भूषण पाटील स्वाभाविक आहे, काँग्रेसने आपला क्लेम सोडला नाही, काँग्रेसला 2 जागा लढवायच्या होत्या म्हणून ती उत्तरची जागा त्यांनी स्वतःकडे घेतली. भूषण पाटील हे रस्त्यावरती लढणारे कार्यकर्ते, मात्र लोकसभेला केवळ रस्त्यावरचा लढणार तर थोडीशी स्ट्रॅटेजी लागते. तर घोसाळकरांना जर ती तिकीट दिली असती आणि त्या ठिकाणी निश्चितपणे पियुष गोयल यांच्यासाठी ती सुद्धा जागा कठीण गेली असती. याचं कारण थोड्या दिवसापूर्वी, काही महिन्यापूर्वी त्यांच्या मुलाचं ज्या पद्धतीचं जे काय हत्या झाली आणि ते भावनिक, स्वतः घोसाळकर हे आजही विभाग प्रमुख आहेत. आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, शिवसेना जी कांदिवली, बोरिवली, दहिसर या ठिकाणी जी वाढली आहे त्याला कारणीभूत हे घोसाळकर आहेत. त्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी त्या ठिकाणी लढाई दिली असती आणि
तुम्ही ज्याचा रेफरन्स केला दक्षिण मध्य म्हणून वर्षा गायकवाड यांनी राहुल शेवाळे यांच्या तोंडाला फेस आणला असता. पण मला यामध्ये एक गणित थोडंसं जे दिसत आहे, आय मे बी रॉंग, पण मला इथे सांगणं क्रमप्राप्त वाटतं की धारावीमध्ये ज्या पद्धतीने मोठं रिडेव्हलपमेंट होत आहे आणि ते रिडेव्हलपमेंट कोण करते आपल्या सर्वांना माहिती आहे. असं दबक्या आवाजामध्ये बोललं जातं की ती जी जागा आहे ती जागा ही त्या उद्योग समूहाने ती जागा अत्यंत वीक कॅन्डिडेट दिल्या. आता अनिल देसाईंच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ते पक्षामध्ये अग्रेसिव्ह आहेत, राज्यसभेचे खासदार आहेत, आता त्यांचा टर्म संपेल. मात्र ज्या पद्धतीने त्याने त्या मतदारसंघावरती, कारण त्या वर्षा गायकवाड जर सोडल्या तर शिवसेनेकडचा असा कुठलाच उमेदवार नाही जो धारावीसाठी कायम अग्रेसिव्ह राहिला. राहुल शेवाळे हे नगरसेवक नंतर खासदार झाले आणि तिथले सगळे प्रश्न हे राहुल शेवाळे यांनी हाताशी धरले होते, वारंवार फंड आणणं, त्यामुळे ह्याचा फायदा राहुल शेवाळेंना झाला असता. जिंकले असतं कोण हे आपल्याला निकालाच्या दिवशीच कळलं. मात्र टफ फाईटचा जो जर आपण म्हणत असू तर तो मतदारसंघ वर्षा गायकवाड यांनी टफ फाईट दिला असता. आणि राहिला प्रश्न इकडे की ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या विरोधात जर अनिल देसाईंनी दिलं असतं तर ह्या 6 मतदारसंघामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की कलिना हा एकमेव मतदारसंघ आहे जिथे शिवसेनेचे संजय पोटनेस, बाकी 5च्या 5 मतदारसंघ हे भाजपकडे आणि शिंदे गटाकडे, त्यामुळे नाहीतर इथे पराभवच होणार होता. तर ही हक्काची जागा. पण मला हे मगाशी जे मी सांगितलं धारावीचं रिडेव्हलपमेंट जे करतायत त्यांच्या अनुषंगाने किंवा सांगलीची जागा असू देत किंवा ही दक्षिणमध्ये जागा, ह्या ज्या 2-3 जागा जे काही शिवसेनेची स्ट्रॅटेजी चुकली. आणि सगळ्यात महत्वाचं असं मला वाटतं की शिवसेनेमध्ये सुद्धा अजून गट आहेत. शिवसेना कुठली तरी गट वेगळे झाले आहेत का तर नाही. शिवसेनेमध्ये एक संजय राऊत यांचा गट आहे, एक अनिल देसाई म्हणजे यांचा आहे. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये अनिल देसाईंना पुन्हा एकदा लोकसभेवरती जाऊ नये यासाठी सुद्धा ही अशा प्रकारची रणनीती आखली गेल्याचा मला दाट संशय आहे. ज्या पद्धतीने संजय सर सांगतायत तोच प्रश्न घेऊन मला शशिकांत सरांकडे जायचंय. कारण अनिल देसाई हे उमेदवार दिल्याच्या नंतर स्वतः उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन सभा घेतल्या. अनिल देसाई हे ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशीच नॉट रिचेबल होते, ते कुठेच दिसले नाहीत. ह्या सगळ्यामुळे राहुल शेवाळेंचा मार्ग सोपा झाला का? कारण ठाकरेंना ही जागा लढवायचीच होती, कारण शिवसेना भवन त्या मतदारसंघामध्ये येतं. हा एक प्रेस्टिज इश्यू केला की काय मग ठाकरेंनी? नाही, नक्कीच त्या ठिकाणी शिवसेना भवन असल्यामुळे शिवसेनेने ती जागा घेतली होती, हे बरोबर आहे. अनिल देसाई ताकदीने लढतील असं शिवसेनेला म्हणजे ठाकरे गटाला सुरुवातीपासून वाटत होतं, म्हणून त्यांना उमेदवारी दिली. परंतु तुम्ही म्हणताय तसे ते शेवटच्या काही दिवसात नॉट रिचेबल होते. आणि दुसऱ्या बाजूला विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांनी जी ताकद लावली होती मतदारसंघामध्ये ती मोठी होती. त्याच्यामुळे याचा परिणाम नक्की या निकालावर दिसतोय. आणि आपण जो सर्वे घेतला त्याच्यानुसार राहुल शेवाळे हे अग्रभागी दिसत आहेत. याचं कारण तेच असू शकतं असं मला वाटतं. बरं, एक छोटासा आपण ब्रेक घेऊया या ठिकाणी, कारण काही लढती या अशा आहेत की उत्तर मुंबईची लढत असेल की जिथे जी गेल्या वेळेला गोपाळ शेट्टी यांची अशी वूपिंग मेजॉरिटी होती, सगळ्यात जास्त फरकाने जिंकलेली सीट लढत, याही वेळेला तशी असेल काही, किंवा कल्याणची एक जागा आहे श्रीकांत शिंदे राखतायत ती जागा, मात्र जेवढं त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये मतं मिळालेली होती तेवढंच मताधिक्य याही वेळेला मिळेल का? माझा संजय सरांना एक प्रश्न आहे. संजय सर, उत्तर मुंबई, कल्याण यासारखे जे मतदारसंघ आहेत जे तुलनेने सोपे वाटतात, पण तिथलं मताधिक्य टिकेल का तेवढं? संजय सर, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्यापर्यंत संपर्क होऊ शकत नाहीये. शशिकांत शिंदे सर आहेत आपल्यासोबत. शशिकांत शिंदे सर, सुरुवातीला ज्याचा आपण अगदी उल्लेख केला, ट्रिपल फाईट, 3 जण जिथे मैदानात आहेत तिथली गणितं कशा प्रकारे फिरू शकतात? विशेषतः पालघरची एक जागा आहे, भिवंडीची एक जागा दिसते. नक्कीच भिवंडी आणि पालघरमध्ये तिरंगी लढती आहेत आणि तिन्ही उमेदवार तेवढ्याच ताकदीने या रणांगणात उतरलेले आहेत. आणि तिरंगी लढत ज्यावेळी होते त्यावेळी आपल्याला नेहमीच माहिती आहे की त्याचा फायदा हा विद्यमान खासदारांना होतो, असं आतापर्यंत चित्र अनेक निवडणुकात आपण पाहिलेलं आहे. आता पालघरचं बघितलं आपण तर पालघरमध्ये शिंदे गटाचे खासदार विद्यमान खासदार होते, तिथे भाजप लढवत आहे. आणि इकडे विद्यमान खासदार जे आहेत
कपिल पाटील ते स्वतः भिवंडीमध्ये रिंगणात आहेत. ही तिरंगी लढत आहे पालघरची. त्याच्यामध्ये बहुजन विकास आघाडी हा फॅक्टर मोठा आहे. बहुजन विकास आघाडी 2009 नंतर 2 निवडणुका पराभूत झाली होती आणि आता पुन्हा एकदा 24ला ते ताकदीने उतरण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यांचे जे राजेश पाटील हे विद्यमान आमदार आहेत बोईसरचे, त्यांचा मतदारसंघ त्याच लोकसभा मतदारसंघामध्ये येतो, ते उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांना त्या मतदारसंघाचा एक फायदा राजेश पाटील यांना मिळू शकतो. आणि याशिवाय 2 जे वसई आणि नालासोपारा हे 2 विधानसभा मतदारसंघ हे बहुजन विकास आघाडीकडे आहेत आणि त्याचाही फायदा या राजेश पाटील यांना मिळू शकतो. दुसऱ्या बाजूला भाजपने मागच्या वेळी जेव्हा निवडणूक लढवली होती त्यावेळी शिवसेना ठाकरे यांचे सगळे सहकार्य त्यांच्याकडे होतं. आता शिवसेनेत झालेली फूट यामुळे भाजपलाही त्याचा फटका या निवडणुकीत बसू शकतो असं चित्र आहे. तरीही भाजप विनिंग होईल असं बहुतांश जे आपले एक्झिट पोल आले, आपला जो एक्झिट पोल आलेला महापोल त्याच्यामध्ये सुद्धा जे पाहायला मिळतंय त्याचं कारण मोदींचा चेहरा हा एक मोठा फॅक्टर त्याच्यामध्ये असू शकतो. आणि शिंदेचे एक आमदार जे पालघरमध्ये आहेत ते शिंदे गटाचे आहेत, त्याचा एक फायदा त्यांना आहे आणि यामुळेच हा विजय त्या भागामध्ये पाहायला मिळतोय. दुसरा जो आहे तो भिवंडीमध्ये तिरंगी लढत झाली. खरं म्हणजे अँटी इन्कम्बन्सी ही उमेदवार जे आहेत भाजपचे त्यांच्याबद्दलची होती, मतदारसंघामध्ये नाराजी होती, भाजपचेच काही आमदार त्यांच्यावर नाराज होते. असं सगळं जरी चित्र असेल तरी तिरंगी लढत झाल्यामुळे त्यांना फायदा होईल का असं एक सकारात्मक चित्र त्यांच्याबाबत दिसतंय आणि ते आपल्या पोलमध्ये दिसलेलं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला सुरेश म्हात्रे यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांनी ज्या पद्धतीने निवडणूक लढवली आणि ज्या पद्धतीने ते सगळ्या मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामध्ये उतरले होते त्यामुळे त्यांनीही थोडी लढत दिलेली आहे. त्यामुळे इथे उमेदवार दिसतोय आणि म्हणूनच तिहेरी रंगत जी आहे ती काहीशी टफ फाईट होणार आहे. अगदी शेवटची 15 सेकंद संजय सर, उत्तर मुंबई, कल्याण, इकडे दक्षिण मध्य राहुल शेवाळ यांची अगदी इझी गोईंग सीट्स वाटतात, मात्र मताधिक्य तेवढं टिकेल का? पुन्हा एकदा काही तांत्रिक कारणांमुळे त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये. मात्र भिवंडीबद्दल ते सांगत होते. भिवंडीमध्ये बाळामामा म्हात्रेंसाठी स्वतः अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा सभा घेतलेली होती. त्यामुळे जे दोघेही उमेदवार आहेत त्यांचे 50-50% चान्सेस आहेत जिंकण्याचे. तुम्ही दोघांनी सुद्धा वेळ दिलात, खूप खूप आभार. आणि या चर्चेमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा पुढारी न्यूज.